नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. तर हा व्लॉग आहे शरणवच्या बड्डेचा. प्री बड्डे आणि बड्डे सगळं मी ह्याच्यातच घेतलं आहे, तर नक्की शेवटपर्यंत बघत राहा. मुलं कशी पटापट मोठी होतात ना, काहीच समजत नाही. रोजचं आयुष्य असं धावपळीचं चालू आहे की हा एवढा मोठा झाला, मला तर लक्षातच नाही आलं. तर 11 वर्षांचा झाला आहे शरणव आता, आणि तो तर नेहमीप्रमाणे गुड बॉयच आहे आणि तो गुड बॉयच राहणार आहे. तर हा व्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत. लाईक कमेंट शेअर नक्की करा. मी काहीच ठरवलं नव्हतं की हा व्लॉग बनवेन वगैरे, पण मग नंतर विचार केला की बनवूया. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या अशा आता मी व्लॉग बनवते, तर तो पण मोठा झाल्यानंतर बघेल, म्हणून आता हे सगळा खटाटोप चालू आहे. आणि आपल्याला पण आपण वयस्कर झाल्यानंतर ह्या गोष्टी बघून खूप मनाला शांत मस्त वाटेल, म्हणून आता सगळेच व्लॉग बनवायचं ठरवलं आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी व्लॉग बनवणार आहे आणि खूप छान मेमरीज राहतात. ते अगोदरच्या दिवशी आम्ही शरणवला अजिबात सांगितलं नव्हतं की आम्ही केक वगैरे आणला आहे. ह्याने ऑनलाईनच मागवला होता आणि तो यायच्या आधी आम्ही सगळी तयारी करून ठेवली होती. आणि तो आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर मग आम्ही केक कापायला घेतला. हा केक बघून तो खुश तर झाला, पण ना आम्ही श्रीयूला सांगितलं होतं की दादाला अजिबात सांगायचं नाही आपण केक आणला आहे ते. पण त्यांना नेहमीप्रमाणे तो आलाच तो बोलायला लागला की आम्ही केक नाही आणला. पण ठीक आहे, तरी पण तो खुश झाला नंतर केक बघून. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शरणव, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे पूपू, पासाला फुसू, हॅपी बर्थडे डिअर शरणव. कसं पण शरणव पाद असतो. हॅपी बर्थडे टू आईस्क्रीम केक आहे रे तो. आता हे बस झालं आता चमचमीत बरोबर त्याला. हॅपी बर्थडे टू सांग, फोटो काढ. थांब चलो असं करूया आपण. चेस करूया. तिघांनी पण करा. चमच्यामध्ये घे. थांबा. चमच्यामध्ये घे. अरे या थांबा एक मिनिट. बदल हा असं नको. हा असं घे. 1 2 3 1 2 3 चेस. नाटकी. कुठं जाते काय माहिती सगळं. अरे तू थांब, दिसत नाहीयेस, पोटच. शरणव कसं वाटलं? सरप्राईज कसं वाटलं? टाकलेलं पोटात काय राहत. हा आहे दुसरा दिवस, ज्या दिवशी शरणवचा बड्डे होता. तर सकाळी आवरून तो स्कूलला चालला होता, कारण त्याचा पेपर होता. त्याला सुट्टी घ्यायची होती, पण नाही, पेपर होता त्यामुळे नाही घेता आली. तर आज पूर्णपणे मी मेनू त्याच्या आवडीचा केला होता. सकाळी टिफिनला त्याला सँडविच दिलं होतं, आम्ही पण सँडविचच खाल्लं, आणि रात्री पावभाजी. आज शरणवचा बड्डे आहे आणि मी केकची ऑर्डर दिली आहे, पण त्याला माहिती नाही. स्पेशल सरप्राईज केक आहे त्याच्यासाठी. आणि रात्री आम्ही छोटा केक मागवला होता आणि त्याला माहिती नव्हतं, पण श्रीयूनी सांगून टाकले की दादा आम्ही तुझ्यासाठी केक नाही आणला आहे, म्हणजे त्याला कळलं. पण तरी पण तो खुश झाला खूप आणि मस्त वाटलं. आज मी छोटासा व्लॉग बनवणार आहे शरणवसाठी. शरणवचा आज बड्डे आहे म्हणून. तर मी आता त्याला टिफिनला सँडविच वगैरे दिलं आहे आणि आमच्यासाठी आता सँडविच करते आणि हे देवपूजा करते. ह्यांनी आज सुट्टी घेतली आहे, पण तो स्कूलला गेला आणि त्याचा पेपर चालू आहे, त्यामुळे त्याला आम्ही सुट्टी पण नाही घ्यायला लावली. तर बघूया मग आज काय काय होतंय. इथे आता सँडविच वगैरे बनवून रेडी आहे आणि ते घराचे मालक देवपूजा करत आहेत. तोंड वाकडं करत करायची नसत्या देवपूजा. हा, असं हसत करायचं.
तुला सांगितलं ना कसं बनवायचं. हे बघ. ओ स्ट्रेंजर थिंग्स. बघू. तिथे समोर आहे नाव, तिने समोर नाव. बघू. हॅपी बर्थडे. व्हीलचं हे वाला पाहिजे होतं. सॉर्सर. एवढं दिसत नाही का ते ना. अरे व्हीलचं सॉर्सर पाहिजे होतं. ते हे करतायत ना. हॅपी बर्थडे टू यू. पार्टी की सर ना. हॅपी बर्थडे. बस 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 बस. ते जा बरोबर सोनं. श्रीवा थांब, इथे बघ, इथे बघ. बरोबर येते बघ. इथे बघ. कसं वाटलं सर नाव. एक आवडला आहे, एक मस्त आहे. पावभाजी खायचे. खाल्लं जा तुम्ही गोड आहे खूप. म्हणजे जरा दे डब्याला घेऊन जा. मैंने सेरा को चर्च के तहखाने में बंदी बनाकर रखा। इथे बघ. उसने मुझे ये दिखाया। उस दिन कोई मुझे देख रहा था। उसी ने सेरा को भी बताया। तुम्हें लगता है कि वो हमारी मदद कर रहा है? चाहे जो कुछ भी हो, तुझा वो काढला ना इस बाहेर. जगह का जरूरी हिस्सा है। आता अलीकडे आम्ही सिम्पलच बड्डे सेलिब्रेशन घरच्या घरीच करतो आहे. जर बोलवलं तर मग श्लोक शनय वगैरे ताई भाऊजी आले तर, किंवा मग ह्याचे मामा मामी, तर एवढ्यामध्येच बड्डे सेलिब्रेट करतो आहे आता. कारण पहिले 5 बड्डे दोघांचे पण बऱ्यापैकी केलेत आम्ही, जेव्हा जमेल तेव्हा तसे. आणि हे दोघं पण कधीच हट्ट नाहीत करत की माझा मोठ्याने बड्डे करा किंवा सगळ्या मित्रांना बोलवायचे वगैरे. तर मग आम्ही पण एवढं काही मनावर घेत नाही. तर असंच फॅमिलीमध्ये छान छान एन्जॉय करतो आहे आम्ही. आणि मग जे खर्च म्हणजे मोठ्या बड्डेसाठी होतो ना, तर तो खर्च आम्ही बाजूला काढून ठेवतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी गोष्ट घेतो. तर आम्ही एकदा त्यांचं स्टडीचं कपाट घेतलं, एक वर्षी त्यांच्यासाठी म्हणजे मागच्याच वर्षी प्रिंटर घेतला. असं मोठ्या मोठ्या गोष्टी घेतो. आणि एक वर्षी तर आम्ही त्यांना चेन वगैरे बनवली होती, पण तेव्हा सोनं स्वस्त होतं. तर ठीक आहे, म्हणजे असं काहीतरी आम्ही करत असतो आपलं. तर छान असा बड्डे मस्त सेलिब्रेट केला. आणि मुलं किती पटापट मोठी होतात खरंच मी परत सांगेन की कळूनच नाही येत. आणि आता तर धावपळी एवढी होते की बापरे. तर थँक्यू शेवटपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय.